आपल्या या ग्रहाची गोष्ट ना अब्जावधी वर्षांपूर्वी सुरू झाली. पण जीवन म्हणजे आज आपण जे पाहतोय ते नेमकं कसं अस्तित्वात आलं आणि खरंच आपण ह्या विश्वात एकटेच आहोत का? चला तर मग ह्याच काही मोठ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? की आपण नेहमीच असे होतो का? ही पृथ्वी नेहमीच अशी होती का जशी आज आहे? हेच प्रश्न आपल्याला थेट आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी घेऊन जातात आणि इथूनच आपल्या ह्या प्रवासाला सुरुवात होते. चला एक कल्पना करूया. आजपासून 4.5 अब्ज वर्ष मागे जाऊया. तेव्हा काय होतं? ना ग्रह ना तारे, काहीच नाही. फक्त एक प्रचंड मोठा धगधगता ढग. आणि हो, आपल्या कथेची खरी सुरुवात ती तिथूनच होते. आता विचार करा, त्या एकाच ढगातून, फक्त धुळीच्या आणि वायूच्या ढगातून आपली संपूर्ण सूर्यमाला कशी जन्माला आली असेल? हा प्रवास खरंच खूप रोमांचक आहे. चला बघूया याचा पहिला टप्पा. हा जो ढग होता ना, तो फक्त धूळ आणि वायूचा गोळा नव्हता. नाही, तर त्यात आपल्या भविष्यातल्या ग्रहांचं, म्हणजे आपल्या घराचं, पृथ्वीचं बीज दडलेलं होतं. हाच तो स्टार्टिंग पॉइंट होता, जिथून सगळं काही सुरू झालं. तो ढग इतक्या वेगाने फिरत होता की त्याचे अक्षरशः तुकडे झाले. आणि त्यातूनच आपला तेजस्वी सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह तयार झाले. म्हणजे बघा, एका ढगातून सूर्य आणि अख्खी ग्रहमाला. किती अविश्वसनीय वाटतंय नाही का? पण विज्ञान आपल्याला हेच सांगतं. आणि मग ह्याच प्रोसेसमधनं तयार झाले बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. हे सगळे 8 ग्रह. प्रत्येक ग्रह वेगळा, प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं. आणि ह्याच मोठ्या कुटुंबात आपली पृथ्वी पण होती. तर आता ह्या सगळ्या ग्रहांमधून आपण थेट आपल्या निळ्या ग्रहावर येऊया. हो, पृथ्वीवर, जिथे जीवनाची एक अद्भुत कहाणी लिहिली जाणार होती. विचार करा, या संपूर्ण विश्वात अब्जावधी ग्रह, तारे आहेत. पण आतापर्यंत आपल्याला जे काही माहीत आहे त्यानुसार फक्त आणि फक्त आपल्या पृथ्वीवरच जीवन आहे. ही एकच गोष्ट तिला या अख्ख्या विश्वात सगळ्यात स्पेशल बनवते. बरं, पण सगळं काही लगेच घडलं नाही. पुढच्या मोठ्या बदलासाठी किती वेळ लागला असेल असं वाटतं? 100 वर्ष? 1000? नाही, तब्बल 80 कोटी वर्ष. हो, 80 कोटी वर्ष. एक प्रचंड मोठा काळ. कारण जेव्हा पृथ्वी जन्माला आली ना, तेव्हा ती अक्षरशः एका आगीच्या गोळ्यासारखी होती, धगधगत होती. तिला शांत व्हायला, थंड व्हायला आणि जीवनाला आधार देण्यासाठी तयार व्हायला तब्बल 80 कोटी वर्ष लागली. खूपच हळू चाललेली प्रोसेस होती ही. आणि मग जेव्हा पृथ्वी अखेर शांत झाली, थंड झाली, तेव्हा तिच्यावर पाण्याने आपलं साम्राज्य उभं केलं. मोठमोठे महासागर तयार झाले. आणि याच निळ्याशार पाण्यातून जीवनाचा पहिला श्वास घेतला जाणार होता. आणि आता आपण त्या क्षणाकडे आलो आहोत, ज्याने पृथ्वीचा इतिहासच नाही तर भविष्यही कायमचं बदलून टाकलं. तो क्षण होता जीवनाचा उदय. तर पाण्यात जे पहिले सजीव तयार झाले ना, त्यांना आदिजीव किंवा प्रोटोझोआ म्हणतात. हे अगदी सिंपल सिंगल सेल्ड जीव होते. पण गंमत म्हणजे त्यांच्यामुळेच आज आपण आहोत. अविश्वसनीय आहे हे. पण हे पहिले सजीव, ते इतके लहान होते की त्यांना साध्या डोळ्यांनी पाहणं शक्यच नव्हतं. त्यांना बघायला मायक्रोस्कोप लागायचा. विचार करा, आपल्या सगळ्यांच्या जीवनाची सुरुवात इतक्या लहान, न दिसणाऱ्या स्वरूपात झाली होती. तर प्रश्न हा आहे की त्या एका अदृश्य पेशीपासून आजचे महाकाय हत्ती, देवमासे आणि हो, आपण मानव, हे सगळं कसं तयार झालं? हा खरं तर लाखो वर्षांचा उत्क्रांतीचा प्रवास आहे. एक अद्भुत प्रवास. तर झालं असं की या एकपेशीय सजीवांमधून हळूहळू बहुपेशीय प्राणी तयार झाले. ते आपल्यासारखीच श्वास घेतात, खाण्यासाठी इकडे तिकडे फिरतात. काही प्रजातींनी अंडी घातली तर काहींनी थेट पिल्लांना जन्म दिला. म्हणजे जीवनाचे किती वेगवेगळे रंग आणि रूप आहेत नाही का? खरंच थक्क करणार आहे. ओके, तर पृथ्वीवर जीवन कसं आलं हे आपण पाहिलं. पण तोच प्रश्न परत येतो. आपण या अथांग विश्वात खरंच एकटेच आहोत का? हा प्रश्न माणसाला हजारो वर्षांपासून सतावतोय. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता आपल्याला पृथ्वीच्या पलीकडे पाहावं लागेल. आणि शास्त्रज्ञांचं लक्ष सध्या आहे मंगळावर. का?
कारण तिथलं वातावरण, तिथला पृष्ठभाग, तिथली माती या सगळ्या गोष्टी काहीतरी संकेत देत आहेत. बघा, तिथे 95% कार्बन डायऑक्साईड आहे, ज्वालामुखी, दऱ्या आहेत. महत्वाचं म्हणजे ध्रुवीय प्रदेशात बर्फाच्या रूपात पाणी आहे आणि तिथल्या मातीत वनस्पतींसाठी आवश्यक घटकही सापडले आहेत. मग प्रश्न पडतो की तिथे जीवन का असू शकत नाही? आपल्याला मंगळावरचा माणूस किंवा एलियन्सची कल्पना सिनेमात आणि गोष्टींमध्ये खूप आवडते नाही का? पण विज्ञान आणि कल्पना यात एक मोठा फरक आहे. खरं सांगायचं तर शास्त्रीयदृष्ट्या आपल्याला अजून तरी मंगळावर जीवनाचा एकही ठोस पुरावा मिळालेला नाहीये. पण याचा अर्थ असा नाही की शोध थांबलाय. नाही, तो कधीच थांबणार नाही. आणि याच शोधात भारताने एक मोठी ऐतिहासिक झेप घेतलीय. 5 नोव्हेंबर 2013 हा दिवस भारताच्या इतिहासात कायमचा कोरला गेला. कारण याच दिवशी भारताने मंगळयान अवकाशात पाठवलं आणि 24 सप्टेंबर 2014 रोजी ते यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत पोहोचलं सुद्धा. ही खरंच एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी होती. तर जीवनाची गोष्ट सुरू झाली पृथ्वीवर, पण तिचा शेवटही इथेच होईल का? की भविष्यात मानवाच्या अस्तित्वाचा पुढचा अध्याय मंगळावर किंवा दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहावर लिहिला जाईल? या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्या पुढच्या पिढ्या देतील, पण तोपर्यंत हा शोध, हा प्रवास असाच सुरू राहील.